आहे. पार्वती मातेच्या विनंतीवरूनच ब्रह्मकमळाची निर्मिती झाली होती असं शिवपुराणात म्हटलं गेलंय. कारण भगवान महादेवांनी जेव्हा गणपती बाप्पाचं शिर धडा वेगळं केलं होतं, तेव्हा गणपती बाप्पाचं शिर बसवताना याच ब्रह्मकमळाचा उपयोग केला होता असं पुराणात म्हटलं गेलंय. ब्रह्मकमळ हे साधारण जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये उमलतात. ब्रह्मकमळ हे मुळातच हिमालयाच्या पर्वतरांगेतील एक फूल आहे आणि हे फूल पांढरं शुभ्र रंगाचं असतं. उमलताना त्या फुलामध्ये महादेवाच्या पिंडीसारखा आकार दिसतो. ब्रह्मकमळ या फुलाचा सुगंध अनुभवण्यासाठी आपल्याला वर्षभर वाट बघावी लागते, कारण इतर फुलांप्रमाणे हे फूल आपल्याला बाजारामध्ये सहजरित्या उपलब्ध होत नाही. ब्रह्मकमळ हे भेट म्हणून देतात किंवा महादेवांच्या पिंडीला भक्तिभावाने अर्पण करतात. असं हे ब्रह्मकमळ सुंदर, मोहक, ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण फूल आहे. ब्रह्मकमळ ही एक औषधी फूल सुद्धा आहे. असं म्हणतात की या फुलाला विकलं जात नाही किंवा